दिग्रस शहर के नए बस स्टैंड से सटे श्रीराम विहार के सार्वजनिक पेयजल कुएं में एक सूअर गिर गया। सूअर करीब 4 दिनों तक कुएं में पड़ा रहा। जैसे ही नागरिकों को इस बात का ज्ञात हुआ, नागरिकों ने इसकी शिकायत स्वास्थ्य विभाग के कर्मचारियों से की, परंतु उनकी ओर से कोई प्रतिसाद नहीं मिलने पर नागरिकों ने खुद पैसे इकट्ठा करके सूअर को बाहर निकाला। इस दूषित पानी की वजह से परिसर के कई लोगों के स्वास्थ्य पर इसका असर हुआ। युवा और बूढ़े भी विभिन्न रोग से पीड़ित हैं। नागरिकों की मांग है कि प्रशासन उस दूषित पानी को जल्द से जल्द साफ करे और परिसर के लोगों को स्वच्छ पानी मुहैया कराए। ही आमची एक सार्वजनिक विहीर आहे। इथे आपल्या श्रीराम विहारमध्ये कुठलीही शासकीय पाणी पुरवठ्याची योजना नाही आहे। नळ किंवा मग हापसी अशा प्रकारची काही योजना शासनाने आम्हाला दिली नाही आहे। तर आम्ही सगळे इथले जे रहिवासी आहे, इथे एक लेआउटमध्ये सार्वजनिक विहीर आहे, त्यामध्ये स्वतःची स्वखर्चाने मोटर टाकून आम्ही उदरनिर्वाह करतो पाणी घेऊन। आणि त्या विहिरीची मरम्मत किंवा काही त्याची देखभाल नगर परिषद किंवा कुठल्याही शासकीय कर्मचारी घेत नाही। आम्ही स्वतः स्वखर्चातून आम्ही सगळा त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्याचा खर्च करतो। साफसफाई किंवा त्यातली काही असो गांजरगवत ते आम्ही क्लिअर करतो सगळ्या स्वखर्चाने। आज इथे या विहीरमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये डुक्कर पडलेलं आहे। 4 दिवस झाले ते डुक्कर सडून सगळं फुटलेलं आहे, वास मारते पाणी। आता ते पाणी पिण्या अयोग्य नाही आहे, कारण की त्या आम्ही नगर परिषदला गेलो होतो, CO साहेबांशी बोललो। CO साहेबांनी आमच्याकडे पाहिलंसुद्धा नाही आणि त्यांनी सरळ सांगितलं की ते आरोग्य विभागाचं काम आहे, ते आरोग्य विभागामध्ये जाऊन पहा। आम्ही आरोग्य विभागाशी बोललो तर त्यांनी सांगितलं 3 वाजता येतो, आम्ही काय आहे ते प्रोसेस करून काढून घेतो। पण आरोग्य विभागाचे कर्मचारी येता त्यांनी फक्त पाहून गेले, त्यांनी काहीच केलं नाही। आमच्या बच्ची बात नाही म्हणे, आम्हाला होत नाही हे काम, तुम्ही स्वतः करा, वाटल्यास तर 1500 आमच्याकडून घ्या, हे त्यांच्या बोलण्याची भाषा झाली। आता आम्ही सर्वसामान्य म्हणून की आम्ही काय याच्यानंतर कोणाकडे दाद मागायची, हा आम्हाला प्रश्न मोठा आहे। टायफॉइड व्हायला, डेंग्यू मलेरिया व्हायला, बिमाऱ्या आहेत, एवढीले लेकरं आहेत, त्या कोणी काळजी घेत नाही, काय नाही, त्या विहिरीकडे पाहत नाही सुद्धा कोणी। उन्हाळ्यापासून नाल्या हे केल्या, त्याच्याकडे डोकावून कोणी पाहिना झाल्या। माणसं किती पडायला लागले, आमचा घरचा माणूस पडत होता, त्याला शुगरची बिमारी आहे। आम्हाला तब्येत बरोबर राहत नाही, आम्हाला जाता येईना झालं। 2 दिवसापासून डेंग्यूच्या साथीमुळे लहान मुलं बिमार आहे आणि गेल्या 20 दिवसापासून पोटाच्या प्रॉब्लेमाने घरातील सर्व सदस्य बिमार आहेत। हे विहिरीच्या पाण्यामुळे। विहिरीत डुक्कर पडलं, 4 दिवसापासून पाणी दूषित झालं, लहान मुलं बिमार पडत आहेत, दवाखाना चालू आहे। इकडे नाल्याची साफसफाई नाही, विहिरीत पावडर टाकायला येत नाही, कमिटीवाले काहीच नाही। सगळे बिमाऱ्या फैललेल्या आहे, घरोघरी बिमार आहे, पूर्ण लाईन बिमार आहे आमच्या कॉलनीतली सगळं।